तर नमस्कार मित्रांनो, कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका कोकणात पारंपरिक पद्धतीत टाकळ्याची भाजी कशी बनवतात ते आज तुमका दाखवतले। तर ही टाकळ्याची भाजी बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। पहिले आपण टाकळ्याची ताजी ताजी भाजी काढून आणूया। तर ह्यो टाकळो ह्यो बघा। तुमच्याकडे ह्या भाजीक काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा। आणि ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळता, त्यामुळे ही भाजी तुम्ही करून बघा। ही वर जी कोवळी पानं आहेत ना तीच फक्त घ्यायची, हे बघा। आणि जून पानं घ्यायची नाही, हे वरचे तुरे असतात ना कोवळे तेच घ्यायचे। तर हे बघा, अशी मी सगळी कोवळी कोवळी पानं काढून घेतले। केवढी मोठी मोठी पानं आहेत बघा, हे बघा। आता ही भाजी मी साफ करून घेतोय। ह्याची ना फक्त पानं घ्यायची आणि देठ टाकून द्यायची, हे बघा असे। आणि जर खराब पानं असत खय तर ता काढून टाकायचा। तेलाच्या भाजीची कशी पानं घेतो तशी ह्याची पानं घ्यायची। तर अशी मी सगळी भाजी साफ करून घेते। तर हे बघा, सगळी भाजी मी अशी साफ केलंय। आता ही भाजी मी धुवून घेते। तर हे बघा, सगळी भाजी मी चांगली धुवून घेतलंय। आता ही भाजी मी बारीक अशी वेळीवर कापून घेते। हे बघा, सगळी भाजी मी अशी बारीक कापून घेतलंय। आता आपण भाजी बनवून घेऊया। हे बघा, एक चुलीवर कढई ठेवले, त्याच्यात मी 2 चमचे तेल टाकले आणि ह्याच्यात मी 2 हिरवे मिरचे टाकले। तुम्ही हिरवे मिरचे कमी जास्त पण करू शकता। आता मी ह्याच्यात टाकते बारीक चिरलेलो कांदो। मी 2 मोठे कांदे घेतलाय। कसा जास्त कांदो असलो ना का भाजी चांगली लागते। आता ह्यो कांदो मी 2 मिनिटं तेलात परतून घेतोय। आता ह्याच्यात मी भिजवलेली चणा डाळ टाकून घेते आणि थोडासा पाणी, म्हणजे चणा डाळ शिजाक होईल। आता ही बारीक चिरलेली भाजी आपण ह्याच्यात टाकून घेऊया। काही लोक ही भाजी शिजवून पाणी गाळून मग ही भाजी करतात। ही भाजी शिजून घेतल्यामुळे ह्याच्यातला लोह पोटॅशियम असता तर निघून जाता, त्यामुळे ही भाजी उकडून घ्यायची नाही, डायरेक्ट अशी शिजत टाकायची। आता ह्याच्यात मी टाकते चवीनुसार मीठ। आता ही भाजी चांगली मी मिक्स करून घेते। ही चणा डाळ आधी शिजवायची ना, ह्या भाजी बरोबरच चणा डाळ शिजतली। आता ह्या भाजीवर झाकण ठेवून ही 5 ते 10 मिनिटं आपण चांगली शिजून घेऊया। होय बघा, ही भाजी चांगली शिजली आहे। ह्याच्यात बघा अजिबात पाणी नाही। आता मी ह्याच्यात ताजा ताजा किसलेला खोबरा टाकून घेतोय। खोबरा टाकून झाल्यावर ही भाजी चांगली एकदा मिक्स करायची। तर हे तयार असा आपली टाकळ्याची भाजी। तर ही टाकळ्याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा। आणि ही भाजी तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असाल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका। तर चला परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।